नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्सचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 5 एप्रिल 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, अलीकडेच चपाता मिरचीला भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅग मिळाला आहे, ते कोणत्या राज्याचे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेलंगणा। चपाता मिरची ही तेलंगणा या राज्याची आहे। तेलंगणातील वारंगल येथील चपाता मिरचीला भारत सरकारने GI टॅग दिला आहे। वारंगलमध्ये या मिरचीची लागवड केली जाते। लाल रंग आणि लोणचे बनविण्यासाठी या मिरचीला ओळखले जाते। वारंगलमध्ये सुमारे 3000 हेक्टरवर ही मिरची पिकविली जाते। या मिरचीला टोमॅटो मिरची म्हणूनही ओळखले जाते, कारण तिचा आकार आणि रंग टोमॅटोसारखा असतो। या मिरचीचे एकूण उत्पादन सुमारे 11,000 टन इतके घेतले जाते। या मिरचीचे उत्पादन 80 वर्षांहून अधिक काळ या प्रदेशात घेतले जाते। आता आपण इतर अलीकडेच मिळालेले GI टॅग बघूयात। कुंभकोणम पानाची पाने, जे की तंजावरचे आहे, याला देखील GI टॅग मिळाला आहे। तौलाई फूलमाला, जे की कन्याकुमारीचे आहे, याला देखील GI टॅग मिळाला आहे। व सौदागरी ब्लॉक प्रिंट, जे की जमलापूर गुजरात येथील आहे, याला देखील GI टॅग मिळाला आहे। आता आपण GI टॅग बद्दल जाणून घेऊयात। GI टॅग विशिष्ट भौगोलिक ठिकाणांशी संबंधित असलेल्या उत्पादनांना ओळख मिळवून देण्यासाठी दिला जातो, जिथे त्या उत्पादनांना विशिष्ट गुणवत्तेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी ओळख मिळाली आहे। भारत सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय GI टॅग देण्याचे काम करते। GI टॅगचे फायदे असे आहे की या GI टॅगमुळे उत्पादनाला जागतिक स्तरावर ओळख मिळते, तसेच उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रतिष्ठा देखील GI टॅगमुळे वाढते। GI टॅगमुळे उत्पादनाचे उत्पादन वाढते आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते। GI टॅगमुळे उत्पादनाचे मूल्य देखील वाढते। हा टॅग 10 वर्षांसाठी वैध असतो, जो नूतनीकरण देखील करता येतो। पहिला GI टॅग दार्जिलिंग चहाला 2004 मध्ये देण्यात आला। आता आपण 2023-24 मध्ये ज्या उत्पादनांना GI टॅग मिळाला आहे ते बघूयात। काश्मीर केशर, जे की जम्मू आणि काश्मीरचे आहे, त्याला देखील GI टॅग मिळाला आहे। मणिपुरी काळा तांदूळ, जो मणिपूरचा आहे। कंदमाल हल्दी, जी ओडिशाची आहे। खोला मिरची, जी गोवाची आहे। दिंडीगुल लॉक्स, जे की तामिळनाडूचे आहेत। कंदगी साडी, जी तामिळनाडूची आहे। अमरोहा ढोलक, जे की उत्तर प्रदेशचे आहे। महोबा गौरा पत्थर हस्तशिल्प, जे उत्तर प्रदेशमध्ये आहे। या सर्व उत्पादनांना अलीकडे GI टॅग मिळाले आहेत। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1 एप्रिल ते 7 एप्रिल या दरम्यान दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह साजरा केला जातो। दरवर्षी 1 एप्रिल ते 7 एप्रिल या कालावधीत अंधत्व निवारण सप्ताह साजरा केला जातो। अंधत्वाची कारणे, प्रतिबंध आणि उपचार याबाबत जनजागृती करणे हा याचा मुख्य उद्देश आहे। अंधत्व निवारण सप्ताह हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आहे। भारत सरकारच्या सहकार्याने विविध संस्थांद्वारे याचे आयोजन केले जाते। ही मोहीम प्रामुख्याने राष्ट्रीय अंधत्व प्रतिबंधक सोसायटी म्हणजेच नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस NSPB द्वारे केले जाते। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, एक्झरसाइज टायगर ट्रायम्फ हा द्विपक्षीय लष्करी सराव कोणत्या 2 देशांदरम्यान केला जात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत आणि अमेरिका। एक्झरसाइज टायगर ट्रायम्फ हा द्विपक्षीय लष्करी सराव भारत आणि अमेरिका या 2 देशांदरम्यान आयोजित केला जात आहे। 1 ते 13 एप्रिल 2025 या कालावधीत विशाखापट्टणम आणि काकीनाडा, जे की आंध्र प्रदेश येथे आहे, येथे एक्झरसाइज टायगर ट्रायम्फच्या 4थ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येत आहे। हा भारत आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय लष्करी सराव आहे। दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यात सहकार्य आणि समन्वय वाढविणे हा यामागचा उद्देश आहे। हा सराव 2 टप्प्यात होणार आहे। पहिला टप्पा बंदर टप्पा, जो की विशाखापट्टणम येथे 1 एप्रिल ते 7 एप्रिल या दरम्यान होणार आहे।
व दुसरा समुद्र टप्पा काकीनाडा येथे 8 एप्रिल ते 13 एप्रिल या दरम्यान होणार आहेत. या सरावाची पहिली आवृत्ती नोव्हेंबर 2019 मध्ये विशाखापट्टणम आणि काकीनाडा येथे आयोजित करण्यात आली होती. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 4 आहे, पृथ्वीच्या ध्रुव ते ध्रुव कक्षेत पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम पाठवण्यासाठी स्पेस एक्सने कोणती मोहीम सुरू केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फ्रेम 2. पृथ्वीच्या ध्रुव ते ध्रुव कक्षेत पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम पाठवण्यासाठी स्पेस एक्सने फ्रेम 2 ही मोहीम सुरू केली आहे. नुकतेच स्पेस एक्सने हे मिशन जारी केले आहे. पृथ्वीच्या ध्रुव ते ध्रुव कक्षेतील ही पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे. या मोहिमेत पहिल्यांदाच अंतराळात मानवाचा एक्स-रे घेतला जाणार आहे. पृथ्वीच्या ध्रुवीय कक्षेतून पृथ्वीचा याद्वारे शोध घेतला जाणार आहे. तसेच सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात मशरूम उगविण्याचा प्रयोग देखील या मोहिमेअंतर्गत केला जाणार आहे. आता आपण फ्रेम 2 या मोहिमेबद्दल जाणून घेऊयात. याची लॉन्च तारीख होती 31 मार्च 2025. हे मिशन केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा, USA येथून लॉन्च होणार आहे. तसेच या मिशनसाठी जे व्हेइकल वापरले आहे ते आहे स्पेसएक्स क्रू ड्रॅगन रेझिलियन्स. पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशांचा अभ्यास करणे आणि मानवी शरीरावर जागेच्या परिणामांची तपासणी करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. आता आपण स्पेसएक्सबद्दल जाणून घेऊयात. स्पेसएक्स ही अमेरिकन प्रायव्हेट स्पेस कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय स्टारबेस ब्राउन्सविले जवळ टेक्सास येथे आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 5 आहे, कोणत्या कंपन्यांनी नाग मिसाईल सिस्टीम म्हणजेच NAMIS ट्रॅक्ट आवृत्ती आणि हलकी वाहने खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाशी करार केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आर्म्ड व्हेइकल निगम लिमिटेड, फोर्स मोटर्स लिमिटेड आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपन्यांनी नाग मिसाईल सिस्टीम ट्रॅक्ट आवृत्ती आणि हलकी वाहने खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयासोबत करार केला आहे. या कंपन्या सशस्त्र दलांसाठी हलकी वाहने पुरवतात. आता आपण नाग मिसाईल सिस्टीमबद्दल जाणून घेऊयात. ही एक अँटी टँक क्षेपणास्त्र प्रणाली आहे जी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO द्वारे विकसित केली जाते. आता आपण आर्म्ड व्हेइकल निगम लिमिटेडबद्दल जाणून घेऊयात. ही कंपनी NAMIS ट्रॅक्ट आवृत्तीचे उत्पादन करते. संरक्षण मंत्रालयाने या कंपन्यांसोबत 2,500 कोटी रुपयांचा करार केला आहे. या कराराचा उद्देश भारतीय सशस्त्र दलांची क्षमता वाढवणे आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनांना प्रोत्साहन देणे आहे. ही वाहने विविध प्रकारच्या भूभागावर कार्य करण्यासाठी डिझाईन केलेली आहेत आणि जड भार वाहून नेण्यासाठी सक्षम आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 6 आहे, भारतातील कोणते राज्य 2025ची 12वी पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धा आयोजित करेल? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बिहार. बिहार हे राज्य 2025ची 12वी पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धा आयोजित करणार आहे. 12वी पुरुष एशिया कप हॉकी स्पर्धा राजगीर, बिहार येथे होणार आहे. ही स्पर्धा 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. यामध्ये 8 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील विजेता बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे संयुक्तपणे होणाऱ्या 2026च्या मेन्स FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार आहेत. आता आपण पुरुष हॉकी आशिया कपबद्दल जाणून घेऊयात. ही एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आहे ज्याचे आयोजन आशियाई हॉकी महासंघाद्वारे केले जाते. या स्पर्धेचा विजेता FIH हॉकी वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणार आहेत. 1982 मध्ये या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली व 2025ची स्पर्धा राजगीर, भारत येथे होणार आहे. आता आपण पुरुषांचा FIH हॉकी विश्वचषकाबद्दल जाणून घेऊयात. ही एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आहे ज्याचे आयोजन आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनद्वारे केले जाते. या विश्वचषकाची सुरुवात 1971 मध्ये झाली व दर 4 वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जाते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 7 आहे, पहिला विश्व बॉक्सिंग कप 2025 कोणत्या देशात आयोजित केला जात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ब्राझील. पहिला विश्व बॉक्सिंग कप 2025 ब्राझील या देशात आयोजित केला जात आहे. पहिला विश्व बॉक्सिंग चषक 31 मार्च ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत ब्राझीलमध्ये होणार आहे. ही स्पर्धा जागतिक बॉक्सिंगद्वारे आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत 19 देशातील 130हून अधिक बॉक्सर सहभागी होत आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक विजेता नरेंद्र बेरवाल यांच्या नेतृत्वाखाली भारताकडून 10 बॉक्सर सहभागी होत आहेत. स्पर्धा पुरुष आणि महिला दोघांसाठी आयोजित केल्या जात आहेत, परंतु भारताने फक्त पुरुष बॉक्सर पाठविले आहेत. आता आपण वर्ल्ड बॉक्सिंगबद्दल जाणून घेऊयात. याची स्थापना 13 एप्रिल 2023 मध्ये झाली. यामध्ये एकूण 84 सदस्य आहेत व याचे मुख्यालय आहे स्वित्झर्लंड येथे. वर्ल्ड बॉक्सिंगसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मान्यता दिली आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8वा आहे, कोणत्या सरकारी योजनेअंतर्गत बिहारच्या कोसी मेची इंट्रा स्टेट लिंक प्रकल्पाचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना PMKSY. या योजनेअंतर्गत बिहारच्या कोसी मेची इंट्रा स्टेट लिंक प्रकल्पाचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना PMKSY ही सिंचनासाठी एक प्रमुख योजना आहे जी 2015-16 मध्ये सुरू झाली. या योजनेअंतर्गत जलद सिंचन लाभ कार्यक्रम AIBP राबवला जातो. कोसी मेची आंतरराज्य लिंक प्रकल्प हा AIBP अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला 10वा प्रकल्प आहे. 2012 ते 22 पासून PMKSY 2.0च्या AIBP उपक्रमात आत्तापर्यंत 9 प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 9वा आहे, राष्ट्रकुल देशांच्या पहिल्या आफ्रिकन महिला सरचिटणीस कोण बनल्या आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शर्ली बॉचवे. शर्ली बॉचवे या राष्ट्रकुल देशांच्या पहिल्या आफ्रिकन महिला सरचिटणीस बनल्या आहेत. अलीकडेच शर्ली बॉचवे राष्ट्रकुल राष्ट्रांच्या पहिल्या आफ्रिकन महिला महासचिव बनल्या आहेत. त्यांनी पॅट्रिशिया स्कॉटलँड डॉमिनिकाची जागा घेतली आहे. त्या 4 वर्षांसाठी निवडून आल्या आहेत. शर्ली बॉचवे या घाना या देशाच्या आहेत. आता आपण कॉमनवेल्थ नेशन्सबद्दल जाणून घेऊयात. हे 56 सदस्य राज्यांचे राजकीय संघ आहे. यापैकी जवळजवळ सर्व ब्रिटिश साम्राज्याच्या वसाहती आहेत. कॉमनवेल्थ नेशन्सचे मुख्यालय लंडन, युनायटेड किंगडम येथे आहे. याची स्थापना 11 डिसेंबर 1931 मध्ये झाली. भारत देखील याचा एक भाग आहे. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 आहे. अलीकडेच कुंभकोणम सुपारीची पाने आणि थोउलाईच्या फुलांच्या हारांना भौगोलिक संकेत GI टॅग देण्यात आला आहे. हे दोघे कोणत्या ठिकाणचे आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तंजावर आणि कन्याकुमारी. कुंभकोणम सुपारीची पाने आणि थोउलाईच्या फुलांच्या हारांना भौगोलिक संकेत GI टॅग देण्यात आला आहे. हे दोघे तंजावर आणि कन्याकुमारी येथील आहे. कुंभकोणम सुपारीची पाने त्यांच्या मऊपणा आणि सुगंधासाठी प्रसिद्ध आहेत. तामिळनाडू राज्यात आत्तापर्यंत 62 उत्पादनांना GI टॅग मिळाला आहे. अलीकडेच देण्यात आलेले GI टॅग बघूयात. अलीकडेच सौदागरी ब्लॉक प्रिंट तसेच वारंगल चपाता मिरची या दोघांना GI टॅग देण्यात आला आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. तुम्हाला सर्व प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला देखील विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.